अंतरबाही झाले तुझे सुख अंतरबाही जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती जेथे जातो तेथे तू माझा सांगाती केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातुनी तारीशी मानवा केशवा
घेताना घेताना विठोबाचे हो घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेताना घेताना विठोबाचे घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळती पापाचे 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 ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिनली झाली सीमा वेद शिनली झाली सीमा घेताना घेताना विठोबाचे घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे नाम तारिले अपार नाम तारिले अपार महापापी दुराचारी महापापी दुराचार घेताना घेताना विठोबाचे घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे वाल्या कोळी महाहत्यारी वाल्या कोळी महाहत्यारी नामे तारी ला निर्धारी नामे तारी ला निर्धारी घेताना घेताना विठोबाचे घेताना घेताना विठोबाचे हो 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 पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे ओ सेना
विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल नाम विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल नाम उच्चारित घेता नाम विठोबा घेता नाम विठोबाचे पर्वत धरती पापाचे पर्वत धरती पापाचे पर्वत धरती पापाचे स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीण शंभो मज कोण तारी नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर्वन्दित दिव्यरूपम् भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम् भावानुसारेण सदा नराणाम् नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासाम्बरीश शुक शौनक भीष्म दारा रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन् पुण्यानि मान् परं भागवतां स्मरामि। इस दास पर कृपा करो मेरे सद्गुरुदेव। निस दिन मेरे नैना बरसे पिया मिलन कब हो। जय संगमेश्वर भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे। 1 मिनिट। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। 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 ओम नमः शिवाय हरि ओम नमः ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। जय हो। हॅलो श्रीराम मॉनिटर लावा ते। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। 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 जय हो। ताली। वाह।
अकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पतरू भक्त वत्सल शरणागत वत्सल भगवान भोले बाबांची विको कमी करा. प्रतिवाङ्मयीन मूर्ती दिव्य श्री शिवमहापुराण कथेच्या चरणारविंदहून उपस्थित सर्व सकल संत श्रोते मायबापांच्या चरणारविंदहून भगवान संगमेश्वराच्या पवित्र पावन दरबारामध्ये आपल्या या शिवकथेला प्रारंभ. अनेक जन्माच्या पुण्याच्या उदयानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये कथा ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त होत असतं. जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतो लभे. उदयाला आल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनामध्ये कथा ऐकण्याकरता प्रीती निर्माण होते, कथा ऐकण्याकरता गोडी निर्माण होते. अशी पवित्र पावन शंकर बाबाची कथा आपण सर्वजण श्रवण करत आहात. ही कथा श्रवण करण्याकरता हजारो ऋषी द्वापार युगामध्ये एकत्रित झाले होते. हजारो ऋषी. द्वापार युगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1000 वर्षाचं आयुष्य होतं. 1000 वर्षाचं. आता किती आयुष्य आहे आपलं सध्या कलियुगामध्ये? 100. तिथपर्यंत कुणी जाऊ शकत नाही. त्याच्या अगोदरच कार्यक्रम समाप्त होऊन जातो. ऐका, जे काही थोडं आयुष्य भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे त्या थोड्या आयुष्यामध्ये आपल्याला देवाची प्राप्ती करायची. सगळं करून देवाची प्राप्ती आपल्याला थोड्या आयुष्यामध्ये करायची आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर कथा ही ऐकली पाहिजेत. कथाच एक असं साधन आहे की मनुष्याच्या जीवनातले सर्व व्यथा, सर्व दुःख ही कथा नष्ट करत असते. आणि ही कथा शौनक आदी ऋषींनी ऐकली. 1000 वर्षापर्यंत कथा ऐकली. 1000 वर्षापर्यंत. आपल्याला 2 तास बसा वाटत नाही कथेत. बसा वाटतं 2 तास आपल्याला. 2 तास आपलं कथेत मन लागत नाही. 1000 वर्षापर्यंत कथा ऐकली त्यांनी. आयुष्य पण 1000 वर्षाचं होतं त्यांचं. आयुष्य 1000 वर्षाचं होतं. कथा ऐकली शौनक ऋषींनी 1000 वर्ष. ज्या अर्थी 1000 वर्ष त्यांनी कथा ऐकली त्या अर्थी संपूर्ण जीवनभर फक्त त्यांनी कथाच ऐकली. कथा. आपल्या 100 तर नाहीतच, आपले 70 एक आहेत. त्याच्यातले आपल्याला वर्षातून एखादा सप्ताह आपल्या गावामध्ये होतो आणि ती पण 7 दिवस सारखी कथा नसते. कथा असते 2 तास. त्याच्यामध्ये आपलं मन लागत नाही. या कलियुगाच्या प्रभावाने माणसाचं मन हे चलविचल झालेलं आहे, विचलित झालेलं आहे. एका जागेवरती स्थिर राहिलेलं नाहीये कलियुगाच्या प्रभावाने. कलियुग प्रत्येकाच्या घरामध्ये आलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये. मोबाईलच्या रूपानं कलियुग आपल्या घरामध्ये आहे. टीव्हीच्या रूपानं कलियुग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. कलियुगातील सर्वात मोठं भूत जर कोणतं असेल तर ते म्हणजे घरातील टीव्ही आहे. प्रत्येकाच्या खिशातला मोबाईल आहे. सर्वात मोठं भूत. आपण दुसरे भूत अंगातले काढतो. आपल्या तांत्रिकाकडे जातो, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. पण अंगातलं निघालं तरी पुन्हा हे डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर पुन्हा ते अंगात घुसतच. असं फार मोठं या कलियुगातील सर्वात मोठं भूत जर काय असेल तर ते म्हणजे प्रत्येकाच्या घरातला टीव्ही आहे. प्रत्येकाच्या घरातला मोबाईल आहे.
कलियुगातील सर्वात मोठं भूत आहे व्यसन करणे. कलियुगातील सर्वात मोठं भूत आहे फॅशन करणे. कलियुगातील सर्वात मोठं भूत आहे दुसऱ्यांना वाईट बोलणं, शिवीगाळ करणं. म्हणून याच्यापासून माणसानं वाचलं पाहिजे. आणि याच्यापासून जर वाचायचं असेल तर एकच पर्याय आहे, ते म्हणजे शिवशंकराची कथा. जी कथा ऐकल्याच्या नंतर कथा ऐकल्याच्या नंतर माणसाच्या डोक्यामध्ये उजेड पडतो, प्रकाश पडतो. कळायला लागतं माणसाला, अरे आपण आतापर्यंत किती वाईट वागत होतो. शिवमहापुराणामध्ये तर सांगितलेलं आहे, वाईट वागल्याच्या नंतर ही शिक्षा मिळते, व्यसन केल्याच्या नंतर ही शिक्षा मिळते, दुसऱ्याला वाईट दृष्टीनं पाहिल्याच्या नंतर ही शिक्षा मिळते. ही कथा ऐकल्याच्या नंतर माणूस सुधारायला लागतो, परिवर्तन व्हायला लागतं आपोआप माणसामध्ये. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर कथा ऐकली पाहिजेत. किती मोठी गाडी असू दे आपल्याला बसण्याकरता, किती मोठा बंगला असू दे आपल्याला बसण्याकरता, त्याच्यामध्ये माणसाला समाधान मिळू शकत नाही. त्याच्यामध्ये जर सद्विचार नसतील, तो जर परमार्थ करत नसेल, तर गाडी, बंगला, पैसा त्याला काही सुख देत नाही. बरेच मोठमोठे धनाढ्य व्यक्ती, पैशावाले व्यक्ती मी पाहिले, झोप येत नाही रात्री त्यांना, स्वप्न पडतात नको ते. मला एक जण म्हटलं, महाराज रात्री स्वप्नामध्ये भूत येतात, स्वप्नामध्ये साप येतात, स्वप्नामध्ये नको ते वाईट दृश्य पाहायला मिळतं स्वप्नामध्ये. आणि एखादा भगवत भक्त आहे, प्रामाणिक वागणार आहे, काबाड कष्ट करून जीवन जगणार आहे, एक तर त्याला स्वप्नच पडत नाही, पडलं की झोप लागते त्याला. शांत झोप कधी लागते माणसाला? ज्या वेळेस मनुष्याचं मन स्थिर होतं, ज्या वेळेस मनुष्याची बुद्धी स्थिर होते, त्यावेळेस शांत झोप लागत असते. आणि मन जर चलविचल करत असेल तर झोप लागत नाही. बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार येत असतील तर झोप लागत नाही. मग मनाला स्थिर करायचं असेल, बुद्धीला स्थिर करायचं असेल तर जीवनामध्ये कथा ऐकली पाहिजेत. कथा अतिशय पवित्र पावन ही कथा आहे, जी अनेक जन्माच्या पुण्याईनं मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. अनेक जन्माच्या पुण्याईनं. ऐका, या शिवमहापुराण कथेमध्ये असे काही चरित्र आहेत, अशा काही कथा आहेत, त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या तर मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदाला कमी राहणार नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाला कमी राहणार नाही. पण ते काय करावं लागतं? अगोदर आपल्या आचरणामध्ये उतरावं लागतं. एखादा आजार बरा करायचा असेल आपल्याला, नुसतं डॉक्टरकडे गेल्यानं आजार बरा होत नाही. त्यानं दिलेल्या गोळ्या घ्याव्या लागतात, त्यानं दिलेले औषध खावे लागतात. बरेच जण गोळ्या औषध खात नाहीत. लहानाले मुलं, सर्दी, ताप, खोकला आला की आई काय करते? दवाखान्यात नेते, गोळ्या औषध देते. हे गोळी तोंडामध्ये ठेवतं, पाणी प्यायच्या ग्लासात पुन्हा रिटर्न सोडून देतं. कस काय दुरुस्त होत नाही आजार? कस काय दुरुस्त होत नाही? विचार करतात घरचे. औषध घेतलं तर आजार दुरुस्त होईल ना? या जगातील सर्व दुःखावर, या जगातील सर्व संकटावर, या जगातील अशांतीवर सर्वात मोठं औषध जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताची कथा आहे. सर्वात मोठं औषध आहे. ब्रह्मरस घे काढा, जेने पिडावरील. जीवनातल्या संपूर्ण व्यथा नष्ट होतात आपण जर या कथेचं औषध घेतलं. या जगातील सर्वात मोठं औषध आहे भगवंताची कथा ऐकणं. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी.
सुख करी कथा मुक्त करी कथा सुख करी कथा मुक्त कर कथा सुख करी कथा मुक्त करी कथा सुख करी कथा मुक्त करी कथा सुख करे कथा मुक्त करे कथा सुख करे कथा मुक्त करे कथायाची बरी शिवाची हे कथायाची बरी शिवाची हे कथा पापनाशी उतरिले दोषी कथा पापनाशी उतरिले दोषी कथा पापनाशी उतरिले दोषी कथायाची बरी जय हो. टाळी. शिवाची हे कथायाची बरी शिवाची कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा पापनाशी उद्धरिले दोषी कथा पापनाशी उद्धरिले गोड प्रमाण दिलं महाराजांनी. टाळी वाजवा महाराजांच्या नावाने. कथा शोक नष्ट करते, कथा दुःख नष्ट करते, कथा ही पाप नष्ट करते. एवढी शक्ती भगवंताच्या या कथेमध्ये असते. जीवनातले शोक नष्ट करायचे असतील, जीवनातले पाप नष्ट करायचे असतील, कथा ऐका, संत संगती करा, साधू सेवा जीवनामध्ये केली पाहिजेत. काल आपण ऐकलं असेल, संत कबीर बाबांच्या मुलाने साधू सेवेमध्ये एवढं जीवन वाहून टाकलं, स्वतःच्या प्राणाचं बलिदान त्यानं संताच्या सेवेमध्ये दिलं. आजकाल साधू सेवा आपल्याला नको वाटते, संत सेवा आपल्याला नको वाटते. ज्या ठिकाणी कथा असते, ज्या ठिकाणी साधू येते, त्या ठिकाणी गर्दी कमी असते. आणि ज्या ठिकाणी तमाशा असतो, ज्या ठिकाणी सर्कस असतो, त्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावर बसतात लोक, पण तमाशाला जातातच, पिक्चरला जातातच. गर्दी करायची असेल तर कथेच्या मंडपामध्ये करा, कीर्तनाच्या मंडपामध्ये करा. गर्दी करायची असेल संत सेवेसाठी करा. आपलं लिंबारुई गाव खरंच महाभाग्यवान आहे की आलेल्या प्रत्येक साधूची, आलेल्या प्रत्येक संताची या भूमीमध्ये आपण सर्वजण सेवा करतात. इथे आल्याच्या नंतर सप्ताहाचे 7-8 दिवस कसे निघून जातात कळत पण नाही. काही काही ठिकाणी दिवसच कटत नाही. काही ठिकाणी गेल्याच्या नंतर असं वाटतं की 1 महिना झाला कथा करायला काय की आपण. पण सर्व साधू संतांवरती प्रेम करणारी आपली ही लिंबारुई नगरी आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाहीत गावातील भाविक. आपल्या साधू संताच्या सेवेमध्ये कुठलीच कमी पडू देत नाहीत. आता 5-6 दिवस झाला आलो तर आमच्या माता माऊल्या रोज वेगवेगळ्या भाज्या करून खाऊ घालतायत आम्हाला. हे संत सेवेचं फळ भेटत असतं. बरं काय, संत सेवेचं फळ चांगलं भेटत असतं जीवनामध्ये आल्याच्या नंतर. गेल्या वर्षी कथा होती, गेल्या वर्षी देखील कोणी काय कमी पडू दिलं नाही, आणि ह्या वर्षी देखील या कथेमध्ये खूप आनंद आहे. गोड राहायची व्यवस्था आहे, सुंदर जेवणाची व्यवस्था आहे. माता माऊल्या काही कमी पडू देत नाहीत. असं सुंदर हे पवित्र पावन आपलं लिंबारुई गाव आहे. साधू संताच्या सेवेचं महत्व आपण सर्वांना कळालेलं आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर संत सेवा केली पाहिजेत. आपल्या मुलांना सांगितलं पाहिजेत
ही संत सेवा कशी केली पाहिजे आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. पण आजकाल मुलांना आपण सर्व काही शिकवतो. शाळेतील सर्व प्रत्येक एक ना एक अभ्यास आपण मुलाला शिकवतो. सगळ्या प्रकारचे क्लास मुलांना आपण लावतो, सगळ्या प्रकारचे विषय त्याला आपण शिकवतो, पण त्याला परमार्थ आपण कधी शिकवत नाहीत. आणि त्याला परमार्थ आपण न शिकवल्यामुळे मग पुढे चालून बिघडल्या जातो. आणि होतं काय, आपल्यालाच तो म्हणतो गेट आउट, निघा घराच्या बाहेर. पण तसं नाही केलं पाहिजे. मुलांना संस्कार दिले पाहिजेत. जुनी शिक्षण पद्धती आपली अशी होती की जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये 4 वेदाचं शिक्षण दिलं जायचं, 6 शास्त्राचं शिक्षण दिलं जायचं, 18 पुराणांचं शिक्षण दिलं जायचं जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये. आता शिक्षण पद्धती आली, पाश्चात्य शिक्षण पद्धती आहे. माणसाची उत्पत्ती कशापासून झाली रे? उत्तर द्या. माणसाची उत्पत्ती कशापासून झाली? आ कशापासून? माकडापासून म्हण. त्यांचं काय चूक नाही. आता ते पुस्तकामध्ये तसं दिलेलं आहे ना, माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली. ऐका, मनुष्याची उत्पत्ती झाली कशापासून हे आपल्या पुराणांनी जे सांगितलेलं आहे का ते खरं आहे. महाराज मनु आणि महाराणी शत्रुपा हे आपले मूळ पुरुष आहेत आणि त्यांच्यापासून नंतर आपली उत्पत्ती झालेली आहे. पण या पाश्चात्य संस्कृतीनं आपला सनातन धर्म नष्ट करण्याकरता माणसाची उत्पत्ती माणसापासून झाली असं नाही सांगितलं, तर माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली असं सांगितलेलं आहे. शाळेतला अभ्यास फक्त पास होण्यापुरताच करायचं काम आहे. आता आचरणात उतरायचा विषयच घ्यायचा नाही तो. माणसाची उत्पत्ती जर माकडापासून होत असेल तर मग आता एखाद्या माकडापासून माणूस जन्माला आलेला पाहिला कुठं बाबा? नाही. पण पोरानं तेच पाठ केले सगळ्या, माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली, माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली. आमच्या शाळेमध्ये शिकत असताना सगळे पोरं म्हणायचे माकडापासून झाली, मी एकटाच म्हणायचो माणसाची उत्पत्ती माणसापासून झाली. सर म्हणले तुला मार्क कमी टाकेन, म्हणलं नापास कर, पण माणसापासून झालीच म्हणेल. माणसाची उत्पत्ती माणसापासून झाली. हे संस्कार आपल्या मुलांना आपण दिले पाहिजेत. देवाचं नाव कसं घेतलं पाहिजेत हे संस्कार आपल्या मुलांना दिले पाहिजेत. पण भानगड अशी, आपणच देवाचं नाव घेत नाहीत, पोरं काय देवाचं नाव घेतील? देवाचं नाव जर घ्यायचं असेल, तुम्हाला देवाचं नाव सहजासहजी तर मुखाला येत नाही कोणाच्या, पण देवाचं नाव जर आपल्या सारखं मुखाला यावं असं जर वाटत असेल तर एक उपाय सांगतो तुम्हाला. तो उपाय करा, नेहमी तुमच्या मुखाला देवाचंच नाव येईल. सांगू का? तुम्ही हो म्हटलं तर सांगतो, नाही तर नाही. हा, वेगळी दक्षिणा द्यावी लागेल बरं याची. घरी जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचं नाव हे देवाचं ठेवायचं, प्रत्येक मुलीचं नाव हे देवाचं ठेवायचं. तुम्ही तुमच्या मुलाला हाक मारताना त्यावेळेस मुलाचं नाव जर देवाचं असेल तर तुमच्या मुखाला आपोआप देवाचं नाव येईल. मुलीला हाक मारत असताना तुमच्या मुलीचं नाव जर देवाचं असेल तर तुमच्या मुखाला आपोआप देवाचं नाव येईल. मुलाचं नाव मुलीचं नाव जर देवाचं ठेवलं, सारखं जर आपण मुलाला मुलीला आपण बोलवायला लागलो तर आवाज देऊन, तर एक दिवस निश्चित भगवंत आपल्याला भेटत असतो. देवाचं नाव ठेवलं पाहिजे. ऐका, वृंदावन मध्ये एक आली किशोरी नावाचे संत होते, फार मोठे संत होते. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव देवाचं नाव ठेवलं होतं, किशोरी नाव ठेवलं होतं त्यांच्या मुलीचं. काय नाव ठेवलं होतं? किशोरी. किशोरी नाव ठेवलं होतं मुलीचं.
अनेक दिवस ते संत राधा राणीची सेवा करत होते. अनेक दिवसापासून. वृंदावनला कधी गेलात का तुम्ही? वृंदावन पाहिलं का? जायचं असेल तर चला माझ्यासोबत वृंदावनला मे महिन्यामध्ये. खूप मस्त आहे वृंदावन. स्वर्गापेक्षा सुंदर आहे, स्वर्गापेक्षा सुंदर. ऐका, वृंदावन नगरीमध्ये एक बरसाना नावाचं गाव आहे. त्या बरसाना गावामध्ये आली किशोरी नावाचे एक संत जन्माला आले. त्या संताच्या जीवनामध्ये मुलगा नव्हता, मुलगी नव्हती. राधा राणीकडे प्रार्थना केली त्यांनी. राधा राणीच्या दरबारामध्ये गेले आणि राधा राणीला म्हटले की हे राधा राणी, या जगामध्ये माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, सर्वस्व तू आहेस, फक्त दुसरं कोणी नाहीये. राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जो को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. राधा मेरी मात है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम. फार मोठं महल आहे राधा राणीचं. डोंगरावरती वसलेलं महल आहे. डोंगरावरती वसलेलं महल आहे. संत रोज सकाळी उठल्याच्या नंतर यमुना मैयेचं स्नान करून राधा राणीच्या दर्शनाला जायचे. देवाचं नाव जर संततीचं ठेवलं तर देव भेटतो. बरं, याच्यावरती तुम्हाला कथा सांगतोय, लक्ष असू द्या. रोज राधा राणीच्या दर्शनाला जायचे. राधा राणीकडे प्रार्थना करायची, राधा राणी, जीवनात सर्व काही अनुकूल आहे, पण एकाच गोष्टीची कमी आहे, जीवनात संतान नाही माझ्या. राधा राणी म्हटली, चिंता करू नका. जो भक्त माझी भक्ती करतो, जो भक्त माझी आराधना करतो, त्याच्या जीवनात मी कधी दुःख येऊ देत नाही, त्याच्या जीवनामध्ये मी कधी संकट येऊ देत नाही. राधा राणीनं प्रार्थना ऐकली त्या भक्ताची. एक सुंदर कन्या संताच्या घरी जन्माला आली. अतिशय सुंदर कन्या. आनंद झाला संताला, आनंद झाला. संत म्हटले, राधा राणीच्या कृपेने ही कन्या आपल्याला मिळाली आहे. मग आता हिचं नाव ठेवत असताना ऐर गैर नाव न ठेवता या कन्येचं नाव आपण राधा राणीच्या नावापैकी एखादं नाव या कन्येचं आपण ठेवायचं, दुसरं नाव नाही ठेवायचं. त्यांनी विचार केला, काय नाव ठेवायचं. पाहुणे रावणे बरेच आले, दुसरे हे नाव ठेवा, ते नाव ठेवा, असं नाव ठेवा. संताला एकाचं पण नाव पसंत येत नव्हतं. कोणी काही नाव सांगायला लागलं, मालिकातले नाव सांगायला लागलं, पिक्चर मधले नाव सांगायला लागलं. संत म्हटले, हे पसंत नाही मला. माझ्या मुलीचं नाव ठेवत असताना राधा राणीच्या नामापैकी एक नाव मी माझ्या मुलीचं ठेवेल. काय नाव ठेवलं संतांनी? किशोरी नाव ठेवलं त्यांच्या मुलीचं. किशोरी, किशोरी. आणि ते संत रात्रंदिवस मुलीला आवाज द्यायची, किशोरी हे कर, किशोरी ते कर, किशोरी इकडे, किशोरी तिकडे जा. आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करायला लागले, जीवापाड. रात्रंदिवस राधा राणीच्या नामाचा जयघोष करत होते. राधे राधे गाऊ सदा, राधे राधे गाऊ सदा, मैं राधे राधे गाऊं सदा. राधे राधे मैं गाऊं सदा, किशोरी मैं गाऊं सदा. राधे राधे गाऊं सदा,
किशोरी मैं गाऊं सदा, लाडली मैं गाऊं सदा, बरसाने वाली गाऊं सदा, मैं राधे राधे गाऊं सदा, राधे राधे मैं गाऊं सदा, किशोरी मैं गाऊं सदा हो, राधे राधे गाऊं सदा, किशोरी मैं गाऊं सदा, लाडली मैं गाऊं सदा. सारखं मुलीला आवाज द्यायचे, कारण मुलीचं नाव देवाचं होतं, राधाराणीचं नाव होतं मुलीचं. किती महाभाग्यवान असतील ते संत, 24 तास राधाराणीचं नाव त्यांच्या मुखाला यायचं. काय येत होतं मुखाला राधाराणीचं नाव? कारण मुलीचं नाव त्यांनी राधाराणीच्या नामापैकी ठेवलं. एक दिवस होळी उत्सवाच्या दिवशी ते संत आपल्या छोटूशा मुलीला घेऊन बरसाण्याला गेले. बरसाना, होळीचा उत्सव आता जवळच आलेला आहे. होळी, रंगपंचमी, काय म्हणतात तुमच्या इकडे? रंगपंचमीच म्हणतात ना. त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे रंग आपण खेळतो, वेगवेगळ्या प्रकारचे कलर आपण खेळतो. कलर कोणता वापरायचा? लक्ष द्या माझ्याकडे. कलर वापरत असताना जे निसर्गापासून तयार झालेला रंग आहे तो रंग आपण वापरला पाहिजे. लाल फुलं येतात, कोणत्या झाडाला येतात? चुरगाळून त्याचा आपण कलर तयार करतो. पळसाला येतात. आणि काही काही कलर असतात दुकानावरून आणलेले, चर 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 लागतात. ते गालाला लावलं तर एक महिनाभर गालाची खाज जात नाही. निसर्गापासून तयार झालेले रंग आपण वापरले पाहिजे. होळीचा उत्सव आला आपल्या भागामध्ये वृंदावन कडून. कारण सर्वात अगोदर होळी उत्सव साजरा झाला तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं द्वापार युगामध्ये सर्वात प्रथम होळी उत्सव साजरा केला, द्वापार युगामध्ये. आणि तो रंग निसर्गापासून तयार झालेला रंग असायचा. संत आपल्या मुलीला घेऊन गेले राधाराणीच्या दर्शनाला होळीच्या दिवशी. ऐका, ज्याप्रमाणे आषाढीला, कार्तिकीला आळंदी पंढरपूरला गर्दी होते, दर्शनाकरता भक्त हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात, अगदी त्याप्रमाणे होळी उत्सवामध्ये लाखोच्या संख्येनं भाविक वृंदावन मध्ये राधाराणीच्या दर्शनाकरता जातात, लाखोच्या संख्येनं जातात. संतांनी विचार केला, आज होळीचा पवित्र पावन उत्सव आहे, चला आपण देखील राधाराणीच्या दर्शनाकरता जाऊयात. राधाराणीच्या दर्शनाकरता संत निघाले. छोटूशा किशोरीला त्यांनी सोबत घेतलं. राधाराणीच्या नामाचा जयघोष करत बरसाण्यामध्ये आले. बरसाण्यामध्ये आल्याच्या नंतर गर्दी अफाट, जिकडे तिकडे गर्दी, जिकडे तिकडे गर्दी. फार मोठी रांग राधाराणीच्या दर्शनाला लागली. 5-6 किलोमीटर दर्शनाची बारी होती. संत आपल्या मुलीला दर्शनाकरता घेऊन आले राधाराणीच्या. गर्दी अफाट असल्यामुळे झालं काय, त्या गर्दीमध्ये छोटीशी मुलगी त्यांची हरवल्या गेली. मुलगी, वडिलाचा हात सुटला, मुलगी हरवल्या गेली. मग आवाज द्यायला लागले संत, किशोरी 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 किशोरी, तू कुठे आहेस, तू कुठे आहेस? मुलीला आवाज द्यायला लागले. विचारू लागले प्रत्येकाला, का हो तुम्ही माझी मुलगी पाहिलीत का, माझी मुलगी पाहिलीत का? छोटीशी माझी मुलगी आहे, दिसायला सुंदर आहे, अंगावरती लाल ड्रेस परिधान केलेला आहे, माझी किशोरी तुम्ही पाहिलीत का? संत म्हटले, आम्ही दर्शनाच्या बारीमध्ये आम्ही व्यस्त आहोत, आम्हाला काय माहित तुमची मुलगी कुठे गेली तर. एखादं लेकरू गर्दीमध्ये हरू दे आपलं. चुकलिया माय बाळ हुर हुर पाहे, बाळ हुर हुर पाहे, बाळ हुर हुर पाहे.
माईचा हात निसटला गर्दीमध्ये, बापाचा हात निसटला गर्दीमध्ये. लेकरू इकडे तिकडे पळायला लागतं, पाहायला लागतं. संत सापडायला लागले, शोधायला लागले मुलीला. पाहिली का माझी मुलगी, तुम्ही पाहिली का? प्रत्येक संताला विचारू लागले, अरे तूने हमारी किशोरी को देखा है क्या, मेरी बेटी को देखा है क्या? अरे बहुत छोटू सी मेरी बेटी है, वो रोती होगी, बिलकती होगी. यदि किशोरी मुझे नहीं मिली ना तो मैं जिंदा नहीं रह सकता, मैं जिंदा नहीं रह सकता. रडायला लागले, दोन्ही नेत्रातून अश्रू व्हायला लागले महापुरुषाच्या. आवाज द्यायला लागले सारखा, किशोरी 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 किशोरी. पण मुलगी काय सापडत नाही. सूर्य डोक्यावरती आलाय, 1 वाजला, 1:30 वाजला, पण मुलगी काय सापडत नाही. संपूर्ण शरीर घामाने थपथपल्या गेलं. तहान लागली, घसा कोरडा पडला, नेत्र लाल झाले, अश्रू व्हायला लागले. आणि आपल्या मुलीच्या विरहामध्ये संत आली किशोरी महाराज रडायला लागले मुलीच्या विरहामध्ये. पण कोणीच मुलीचा पत्ता सांगत नव्हतं. करता काय? तहान लागली, भूक लागली, एका झाडाखाली येऊन बसले आणि रडायला लागले हंबरडा फोडून. नेत्रातले अश्रू सुकून गेले, लालबुंद डोळे झाले, गालावरती अश्रूंचे वळ उमटल्या गेले. नेत्रातले अश्रू संपले मुलीच्या विरहामध्ये रडता रडता. पण कोणी मुलीचा पत्ता सांगितला नाही. शेवटी रक्त वाहायला लागलं डोळ्यामधून, लाल नेत्र झाले, लाल नेत्र झाले. पुन्हा परत आवाज दिला, किशोरी तू कुठे आहेस, किशोरी तू कुठे आहेस, किशोरी तू कुठे आहेस, किशोरी तू कुठे आहेस. राधा राणी आपल्या महलामध्ये बसलेल्या होत्या. राधा राणी, एक सुंदर मोठं सिंहासन होतं, त्या सिंहासनावरती राधा राणी विराजमान होत्या. राधा राणीच्या 8 सख्या राधा राणीची सेवा करत होत्या. आणि हा संत इकडून आवाज देत होता, किशोरी 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 तू कुठे आहेस, किशोरी तू कुठे आहेस. आवाज राधा राणीच्या कानावरती पडला. किशोरी शब्द राधा राणीच्या कानावरती पडला. किशोरी तू लवकर ये. हे वाक्य राधा राणीनं ऐकलं. राधा राणी विचार करायला लागल्या, कोणा आवाज दिला मला? कोणीतरी भक्त मला बोलावतोय. मला सांगा, ते संत किशोरी नावानं कुणाला हाक मारत होते? राधा राणीला हाक मारत होते का मुलीला हाक मारत होते? त्याच्या मुलीला. मुलीचं नाव किशोरी ठेवलं होतं, पण ते सर्वात अगोदर ते नाव राधा राणीचं होतं. किशोरी, किशोरी नाव राधा राणीचं होतं सर्वात अगोदर. माझं नाव मोहन आहे. आता माझं अगोदर आहे का भगवान श्रीकृष्णाचा अगोदर आहे? भगवान श्रीकृष्णाचा अगोदर आहे. आवाज द्यायला लागले संत, किशोरी किशोरी किशोरी. राधा राणीच्या कानावरती आवाज पडला आणि राधा राणी आपल्या 8 मैत्रिणीला म्हणते, कोणीतरी भक्त मला आवाज देतोय, लवकरात लवकर गेलं पाहिजे, त्याला दर्शन दिलं पाहिजे. त्यावेळेस राधा राणीच्या सख्या म्हटल्या, तो तुम्हाला आवाज देत नाहीये, त्याची छोटूशी किशोरी नावाची एक मुलगी आहे, आपल्या बरसण्याच्या गर्दीमध्ये ती हरवली आहे, तिला आवाज देतोय. तुम्ही जाऊ नका. तुम्ही कशाला जाता? एवढ्या लाखोच्या संख्येनं भक्त आज तुमच्या दर्शनाकरता इथं उपस्थित आहेत. तुम्ही कशाला जाता? तुम्ही नका जाऊ. 8 सख्या होत्या राधा राणीला. सखी कोणाला म्हणतात? मैत्रिणीला. सखी मैत्रिणीला म्हणतात. आपल्याला प्रत्येकाला आपल्याला मित्र असतो, प्रत्येकाला मैत्रीण असते. 5-5, 6-6 हजार मित्र असतात आपल्याला फेसबुकला, इंस्टाग्रामला. प्रत्येकाला मित्र असतो, प्रत्येकाला मैत्रीण असते. ऐका, राधा राणीच्या 8 मैत्रिणी होत्या. पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. 8 सख्या होत्या राधा राणीच्या. ललिता, विशाखा, चित्रा, इंदुलेखा, चंपकलता, रंगदेवी, तुंगविद्या, सुदेवी, ह्या 8 मैत्रिणीची नाव आहेत राधा राणीच्या. लक्षात राहतील का तुमच्या? म्हणा माझ्या पाठीमागे एकदा. ललिता, विशाखा, चित्रा, इंदुलेखा, चंपकलता, रंगदेवी, तुंगविद्या, सुदेवी, ऐश्वर्या राय.
हे नाव नव्हतं. राधा राणीच्या 8 मैत्रिणी होत्या. राधा राणीला म्हणत होत्या, तो तुम्हाला आवाज देत नाही, तो भक्त. त्याची किशोरी नावाची मुलगी हरवली आहे, तिला आवाज देतोय. तुम्ही कशाला विनाकारण परेशान होता? तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका. त्यावेळेस राधा राणी म्हटल्या, या जगामध्ये किशोरी नाव फक्त माझं आहे सर्वात अगोदर, आणि माझं पाहून त्यानं त्याच्या मुलीचं नाव किशोरी ठेवलेलं आहे. तो माझ्या नावाचा उच्चार करतोय, मला बोलवतोय, त्याला दर्शन देण्याकरता गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. राधा राणीनं कोणत्याच प्रकारचा विचार केला नाही. 8 सख्या राधा राणीची सेवा करत होत्या. 8 सख्या. अष्ट सखी करती सदा सेवा परम अनन्य. अष्ट सखी करती सदा सेवा परम अनन्य. श्री राधा माधव युगल की करनिज जीवन धन्य. जिनके चरण सरोज में बारंबार प्रणाम. करुणा कर दे युगल पद रज रति अभिराम. सख्या रात्रंदिवस सेवा करत होत्या. एक सखी राधा राणीला पूजेकरता फुलं आणून देत होती. सेवा काय करत होत्या? पूजेकरता फुलं आणून द्यायची. दुसरी सखी पूजेकरता पाणी आणून द्यायची. एखादी सखी राधा राणीच्या हातावरती मेहंदी काढायची. एखादी सखी राधा राणीची वेणी विंचरायची. एखादी सखी अंगण झाडून काढायची. अशा राधा राणीच्या सख्या होत्या. ह्या साधारण नव्हत्या. काही सख्या गायनामध्ये विशारद होत्या. काही सख्या वादनामध्ये विशारद होत्या, सुंदर गायन करायच्या. काही सख्या सांकेतिक भाषा समजायच्या. काही सख्या डमरू वाजवायच्या. अशा राधा राणीच्या 8 सख्या होत्या. आपले मित्र आणि मैत्रीण कोणत्याच कामाचे नसतात, आपली सेवा करत नाहीत ते. आज जर वृंदावन मध्ये गेलोत आपण कधी, तर आपल्याला 8 सख्याचे मंदिर पाहायला मिळतात. 8 सख्यांची ललिता, विशाखा, चित्रा, इंदुलेखा, चंपकलता, रंगदेवी, तुंगविद्या, सुदेवी, या 8 सख्यांचे मंदिर आज पण आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे मंदिर झाले का झाले? कारण की त्यांनी जीवनामध्ये येऊन सेवा केली, राधा राणीची सेवा केली. राधा राणी म्हटली, तो भक्त मला आवाज देतोय, त्याच्या भेटी करता गेलंच पाहिजे, त्याच्या भेटी करता गेलंच पाहिजे. राधा राणीनं कोणत्याच प्रकारचा मागचा पुढचा विचार केला नाही. आणि राधा राणीनं आपलं महल सोडलं आणि राधा राणी महलावरून खाली उतरल्या. संपूर्ण बरसाना नगरीमध्ये राधा राणी फिरत होती. संपूर्ण बरसाना नगरीमध्ये किशोरी नावाची छोटीशी मुलगी हरवलेली होती. तिच्या शोधामध्ये राधा राणी निघाल्या. मुलीचा शोध घेतला, तिला आपल्या कडेवरती घेतलं आणि ज्या झाडाखाली संत बसले होते त्या ठिकाणी राधा राणी उपस्थित झाल्या. राधा राणी त्या झाडाखाली उपस्थित झाल्या. तिथे गेल्याच्या नंतर त्या संतांनी पाहिलं, कोण आहे आपण? कोण आहात देवी? आतापर्यंत एवढं सुंदर रूप मी पाहिलं नव्हतं. कोट्यावधी सूर्याचं तेज एका बाजूला, कोट्यावधी चंद्राचं तेज एका बाजूला आणि राधा राणीचं सौंदर्य एका बाजूला. एवढी सुंदरता राधा राणीमध्ये होती, एवढी सुंदरता. राधा राणी साधारण नव्हत्या, साधारण नव्हत्या राधा राणी. प्रत्यक्षात सूर्याच्या तेजापासून राधा राणी उत्पन्न झालेल्या आहेत. साधारण नाहीत राधा राणी. त्या सुंदर राधा राणीनं त्या संतासमोर आपलं स्वतःचं प्रागट्य केलं. संतांनी राधा राणीला पाहिलं आणि संत म्हटले, आपण कोण आहात? आपण कोण आहात? त्यावेळेस राधा राणी म्हटल्या, या बरसाण्यामध्ये ही गर्दी दिसते ना तुम्हाला, एवढे लाखोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी आलेत, लाखोच्या संख्येनं गर्दी या ठिकाणी जमली.
त्या गर्दीचं कारण मी आहे. माझ्या दर्शनाकरता एवढे भाविक या ठिकाणी आलेले आहेत. संत म्हटले, आपण साक्षात राधाराणी आहात? हो. आणि कडेवरती मुलगी पाहिली त्यानं स्वतःची. नेत्रातून आनंदाश्रू व्हायला लागले. संत म्हटले, मी किती महाभाग्यवान आहे, आज मला प्रत्यक्षात राधा राणीचं दर्शन झालं. ज्या राधा राणीची सेवा साक्षात भगवान शंकर करतात, इंद्र करतो, चंद्र करतो, भगवान शंकर सुद्धा राधा राणी सेवा करतात. भगवान शंकरानं राधा राणीच्या नावाचं एक स्तोत्र लिहिलं. त्याचं नाव आहे राधा कृपा कटाक्ष स्तोत्र. मुनींद्र वृंद वंदिते त्रिलोक शोक हारिणी प्रसन्न वक्त्र पंकजे निकुंज भूविलासिनी ब्रजेंद्र भानु नंदिनी ब्रजेंद्र सूनु संगते कदा करिष्यसि मां कृपा कटाक्ष भाजनम कृपा कटाक्ष भाजनम कृपा कटाक्ष भाजनम. असा फार मोठा अधिकार राधा राणीचा आहे. आज आली किशोरी महाराजांना स्वतःची मुलगी तर मिळालीच, हरवलेली, पण राधा राणीचं दर्शन देखील झालं. का दर्शन झालं राधा राणीचं, मला उत्तर द्या आता. त्या ठिकाणी होते. मग आली किशोरी महाराजांनाच राधा राणीचं दर्शन का झालं असेल? का झालं? राईट, त्यांच्या मुलीचं नाव हे त्यांनी देवाचं ठेवलं म्हणून त्यांना राधा राणीचं दर्शन झालं. आणि आपण जर आपल्या मुलीचं नाव ऐश्वर्या राय ठेवलं, मग दर्शन होईल का आपल्याला देवाचं? होऊ शकणार नाही. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर मुलाचं नाव ठेवत असताना देवाचं ठेवा, मुलीचं नाव ठेवत असताना देवाचं ठेवा. असंख्य नाव आहेत या शिवमहापुराणामध्ये की जे आपण आपल्या मुलाचं ठेवू शकतो, आपण आपल्या मुलीचं नाव ठेवू शकतो. असे अनेक नावं आहेत. बरसाण्या नगरीतील संतांनी त्यांच्या मुलीचं नाव देवाचं ठेवलं. किती सुंदर आहे बरसाना नगरी, ऐका. जिसकी धरती चूम रही है मनमोहन के पाव, जिसकी धरती चूम रही है मनमोहन के पाव, स्वर्ग से भी सुंदर लगता है राधा तेरा गाँव, स्वर्ग से भी सुंदर लगता है राधा तेरा गाँव, जिसकी धरती चूम रही है, जिसकी धरती चूम रही है मनमोहन के पाव, स्वर्ग से भी सुंदर लगता है राधा तेरा गाँव, जमुना तट पे बोल रही है ठंडी ठंडी धूप, महकी महकी पवन जहाँ की महकी महकी छाव, स्वर्ग से भी सुंदर रागा। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा जय हो इंतजाम सर्वांनी हो टाळी वाजवा। जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, अरे किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए,
किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। जुबा पे राधा राधा नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। जय हो। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। जुबा पे राधा 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 क्या बात है, वाह। नाम हो ताली। जाए। जुबा पे राधा 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 नाम हो जाए। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो। जय हो। वाह। जब गिरते हुए मैंने नाम लिया है तेरा। जब गिरते हुए मैंने तेरा नाम लिया है। जब गिरते हुए हैं मैंने नाम लिया है ओ, तेरा। जब गिरते हुए मैंने तेरा नाम लिया है। तुम अपने भक्तों पे जय कृपा हो। करती हो राधा। तुम अपने भक्तों पे कृपा करती हो श्री राधा। उनको अपने चरणों में जगह देती हो राधा। हम अपने चरणों में सदा देती हो राधा। तुम्हारे चरणों में मुक्काम हो जाए, किशोरी कुछ ऐसा ऐसा इंतजाम हो जाए। जय हो। कुछ ऐसा इंतजाम हो जाए। किशोरी 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 जय हो। ताली। वाह। जय हो। वाह। जय जय श्री राधे। वाह, खूप गोड। किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। मी थोडा गायनातला रसिक आहे म्हणून भजन जास्त म्हणतो. हिंदी मालिका समजतात का तुम्हाला टीव्हीवरच्या? मग हिंदी भजन तुम्हाला समजायलाच पाहिजेत. हा, देवयानी मालिका मराठीत आहे का हिंदीमध्ये आहे? हिंदीमध्ये आहे. मग ती मालिका तुम्हाला समजते म्हणल्यावर हिंदी भजन तुम्हाला समजायलाच पाहिजे. पिक्चर पाहत असताना पिक्चर हिंदीमध्ये जास्त आहेत. हिंदी पिक्चर समजतो म्हटल्यावर मग हिंदी भजन तुम्हाला समजायलाच पाहिजे. असो, देवाचं नाव मुला मुलींचं ठेवल्याच्या नंतर जीवनामध्ये फार मोठा फायदा होतो. प्रत्यक्षात देवाची भेट आपल्याला होते. आपल्याला या संत आलीकिशोरी महाराजांच्या कथेतून लक्षात आलं असेल. शौनकादिक ऋषी नैमिषारण्याच्या पवित्र पावन भूमीमध्ये ही कथा ऐकत आहेत. शौनकादिक ऋषींनी कथा ऐकली देवराज ब्राह्मणाची. एका शंकराच्या मंदिरामध्ये
कथा ऐकत असताना त्याचा प्राण पखिरू उडून गेले तर त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. हे शौनकादिक ऋषींनी ऐकलं होतं. शौनकादिक ऋषींना अतिशय आनंद झाला. ते म्हटले, काय गोड कथा आहे शंकर बाबांच्या. एवढं पाप केलं जीवनभर देवराज ब्राह्मणानं, तरी पण त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली. अशी आणखी एखादी कथा आम्हाला सांगा महाराज. पाप्यातला पापी आहे आणि त्यानं शिवकथा ऐकली. शांत बसा मुलांनो, बोलू नका. एखादा पाप्यातला पापी आहे, फार मोठा पापी आहे, आणि शिवकथेच्या श्रवणानं त्याला शंकराची प्राप्ती झाली, असं एखादं उदाहरण मला सांगा. तर या शिवमहापुराण कथेमध्ये 2 ब्राह्मण जोडप्याची कथा आलेली आहे. त्यापैकी ब्राह्मणाचं नाव आहे बिंदुग आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे चंचुला. ब्राह्मणाचं नाव काय आहे? बिंदुग आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे चंचुला. लक्षपूर्वक ऐका. सुतजी महाराज सांगायला लागले. आनंद वाटला सुतजी महाराजांना. शौनक ऋषी परमार्थिक प्रश्न विचारू लागले, देवाच्या प्राप्तीचे प्रश्न विचारू लागले. बाष्कल नावाचं एक सुंदर नगर होतं, ऐका. त्या बाष्कल नगरामध्ये ब्राह्मण देवतेंची संख्या जास्त होती, पण देवधर्म करणारे ते नव्हते. ब्राह्मण देवतेची संख्या जास्त होती, पण देवधर्म करणारे नव्हते. त्यातली त्यात सर्वात जास्त पाप करणारा ब्राह्मण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये तो बिंदुग नावाचा ब्राह्मण होता. बिंदुग नावाचा. त्याचा देवावरती कधी विश्वास नव्हता, त्याचा नशिबावरती कधी विश्वास नव्हता, त्याचा कधी भाग्यावरती विश्वास नव्हता स्वतःच्या. किती सर्वसामान्य माणूस असू द्या, त्याचा नशिबावरती विश्वास असतो की आपल्याला एक ना एक दिवस चांगले दिवस येतील, आपल्या नशिबात चांगलं लिहिलेलं असेल तर आपल्याला चांगलं भेटेल. पण त्याचा नशिबावर विश्वास नव्हता, भाग्यावरती विश्वास नव्हता. एकच काम करायचा, शस्त्र गोळा करायचा, अस्त्र गोळा करायचा, निर्दोष पशु पक्ष्यांची हत्या करायचा. ब्राह्मणाचं काम आहे शास्त्र हातामध्ये घेणं. शास्त्र म्हणजे पोथी पुराण, हे हातामध्ये घेणं ब्राह्मणाचं काम आहे. शस्त्र हातामध्ये घेणं हे त्याचं काम नाहीये. पण शस्त्र हातामध्ये घेऊन बिंदुग नको ते वाईट कर्म करायचा, पशु पक्ष्यांची हत्या करायचा, शस्त्र जवळ ठेवत होता, परस्त्री गमन करत होता, दूषित गोष्टी ऐकत होता, असं पाप करत होता, कुटील स्वभावाचा होता, नको ते व्याभिचार करत होता. ऐका, हा बिंदुक ब्राह्मण एवढे व्याभिचार करायचा, एवढे वाईट कर्म करायचा. स्वतःची पत्नी त्याला सांगायला लागली, अहो ब्राह्मण कुळामध्ये आपला जन्म झाला आहे आणि एवढ्या पवित्र पावन ब्राह्मण कुळात जन्म झालेला असून तुम्ही असं वाईट वागता. लोक आपल्याला नावबोट ठेवतात, जीवनामध्ये चांगलं वागलं पाहिजेत, पण तो ऐकायला तयार नाही, वाईट कर्म करायचा. पत्नी कंटाळून गेली, त्याच्या जाचाला कंटाळून गेली. झालं काय? पत्नी म्हटली, तुम्ही जर वाईट वागत असताल, तुम्ही जर घरादाराकडे लक्ष देत नसताल, चंचुला बिंदुगाला म्हणायला लागली, तुम्ही जर वाईट वागत असताल, तुम्ही जर घरादाराकडे लक्ष देत नसताल, तर मी पण आजपासून चांगलं वागायचं सोडून देईल. मी पण आजपासून देवधर्म करायचं सोडून देणार आहे. मी पण आजपासून पूजापाठ करायचं सोडून देणार आहे. राग आला चंचुलेला. ऐका, आणि पतीच्या कंटाळानं, पतीच्या वाईट वागण्यानं चंचुला देखील वाईट कर्म करायला लागली, वाईट वागायला लागली, व्याभिचार करायला लागली, नको ते वाईट कर्म ती करायला लागली. अशा प्रकारे दोघे पती पत्नी वाईट कर्म करायला लागले, वाईट कर्म. ऐका, एक दिवस त्या बिंदुगाचा मृत्यू झाला आणि त्याला नरक योनी प्राप्त झाली. आता चंचुला एकटीच राहिली होती. विंध्याचल पर्वतावरती तो बिंदुक गेला आणि विंध्याचल पर्वतावरती त्याला भूताची योनी प्राप्त झाली. भूत बनून त्या पर्वतावरती तो राहायला लागला. कारण ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घेऊन त्यानं
वाईट कर्म केले जीवनभर. विंध्याचल पर्वतावरती तो वाईट कर्म करायला लागला. एकटी चंचुला घरामध्ये राहिली. चंचुला म्हटले आता करायचं काय. चंचुलीनं घर सोडलं, दार सोडलं आणि गोकर्ण क्षेत्रावरती तीर्थयात्रेला चंचुला निघाली. गोकर्ण क्षेत्रावरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक शंकराचं मंदिर होतं आणि भगवान भोले बाबाच्या मंदिरामध्ये पवित्र पावन शिवकथा चालू होती. त्या शिवकथेमध्ये कथाकार सांगत होते, जो व्यक्ती वाईट कर्म करतो, जो व्यक्ती वाईट वागतो, जो व्यक्ती वाईट व्याभिचार करतो, त्या व्यक्तीला फार मोठ्या नरक यातना प्राप्त होतात. यमदूत त्याला मोठमोठ्या शिक्षा देतात, मोठमोठ्या शिक्षा देतात. ज्या वेळेस हिनं ऐकलं हे सर्व, त्या शरीर थरथर कापायला लागलं. ती मनोमन विचार करायला लागली. ती म्हटली, कथाकारानं जेवढं काही सांगितलं आहे, जेवढे काही वाईट कर्म कथाकारानं सांगितले आहेत, ते तर सर्व मी माझ्या जीवनामध्ये केले. कथा संपली. कथा संपल्याच्या नंतर मंदिरातील सर्व भक्त आपापल्या घरी गेले आणि चंचुला त्या ठिकाणी त्या ब्राह्मण देवतेच्या चरणावरती पडली आणि धाय मोकलून रडायला लागली. नेत्रातून अश्रू वाहायला लागले. तिच्या नेत्रातील अश्रूनं ब्राह्मणाचे संपूर्ण चरण ओले झाले. त्यावेळेस ब्राह्मण देवता म्हटले, कोण आहेस तू, का रडते. त्यावेळेस ती म्हटली, हे महापुरुष, तुम्ही आता शिवकथा सांगितली. तुमच्या कथेमध्ये मी ऐकलं, स्त्री पुरुषांनी व्याभिचार केल्याच्या नंतर यमराज फार मोठे वाईट शिक्षा देतो, वाईट दंड देतो. ते ऐकून माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. मला खूप भीती वाटते मरणाची, मला खूप भीती वाटते. मी माझ्या जीवनामध्ये खूप वाईट प्रकारचे वाईट कर्म केले आहेत. काय करावं, काय करावं. शिवकथेच्या श्रवणानं जर वाईट कर्मापासून माणूस मुक्त होत असेल, पापापासून मुक्त होत असेल, तर हे ब्राह्मण देवता, तुम्ही मला शिव महापुराणाची कथा सांगा. चंचुला ब्राह्मणाला म्हणायला लागली. ब्राह्मण देवता म्हटले, चिंता करू नकोस, तुला तुझ्या वाईट कर्माचा पश्चाताप झालाय ना, तर अर्ध पाप तुझं जळून भस्म झालेलं आहे. ज्या वेळेस एखाद्या वाईट कर्माचा आपल्याला पश्चाताप होतो, आपण एखाद्याला शिवी दिली, एखाद्याला चापट मारली, त्याचा जर आपल्याला पश्चाताप झाला ना, तर आपण त्या पापापासून आपण मुक्त होतो. पण काही काही महाशय असे असतात, त्यांना काहीच वाटत नाही. कोणाला चापट मारली काय, कोणाला शिवी दिली काय, त्यांना कधी पश्चातापच होत नाही. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वाईट कर्माचा पश्चाताप होतो, तो व्यक्ती शुद्ध होतो. पश्चातापेन शुद्धता. पश्चाताप व्हायला पाहिजे माणसाला. आपण आतापर्यंत जे वाईट कर्म केले ना, त्याचा पश्चाताप व्हायला पाहिजे. आपल्या मनात कुठेतरी आपल्याला वाटायला पाहिजे, मी हे वाईट कर्म करायला नव्हतं पाहिजे, मी त्या माणसाला वाईट शब्दामध्ये बोलायला नव्हतं पाहिजे, मी त्या महाराजाला शिवी द्यायला नव्हती पाहिजे. असा पश्चाताप ज्या दिवशी आपल्याला होईल, त्या दिवशी आपण, कारण साधू संताला प्रत्येक बरेच जण शिव्या देतात, ढोंगी आहे म्हणतात, पाखंडी आहे म्हणतात, काय यांचा धंदाच आहे म्हणतात, असे बरेच असतात. पण जे साधूला नाव ठेवणारे आहेत, जे संताला नाव ठेवणारे आहेत, त्यांची परिस्थिती इंदुरीकर महाराजांनी सांगितली कीर्तनातून कशी होती अंतकाळाला, आहे का नाही. आपण काही सांगायची गरज नाही, त्यांनी चांगल्या शब्दात सांगितलं. म्हणून जीवनामध्ये साधूला कधी शिव्या देऊ नका, साधूला कधी शाप देऊ नका. वाईट कर्म केल्याच्या नंतर आपल्याला जर कुठेतरी पश्चाताप होत असेल ना, तर आपण शुद्ध झालो समजा त्या पापामधून. जीवनामध्ये कधी कोणाचं वाईट करायचं नाही. भला किसी का कर न सको तो अरे भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना.
जीवनात चांगलं करता आलं तर केलं पाहिजे दुसऱ्याचं. आपण चांगलं नाही करता आलं तर कधी वाईट करायचं नाही कोणाचं. कधी कोणाच्या रस्त्यातला काटा बनू नका. आपण जर लोकांच्या रस्त्यातला काटा बनलोत तर लोक आपला काटा काढतात. म्हणून जीवनामध्ये साधूच्या रस्त्यात कधी अडथळा आणू नका. आणि जरी करता आपण साधूला शिवी दिली असेल, संताला शिवी दिली असेल, एखाद्या महाराजाची टिंगल केली असेल, पश्चाताप जर झाला तुम्हाला तर त्या पापातून मुक्त होतो. एका गावात कथा करायला गेलो. गावातला एक माणूस मला नको त्या शब्दात बोलला. मी काहीच बोललो नाही, त्याला सोडून दिलं. मी गावाकडे गेलो, कथा संपल्यावर त्याचा फोन आला, महाराज माफ करा बरं, तुम्हाला जरा नशेमध्ये होतो, पेलेलो होतो म्हणून तुम्हाला शिव्या दिल्या, वाईट बोललो, मला माफ करा. त्याला पश्चाताप झाला. पण एवढा पश्चाताप काही काहीला होत नाही. आज चंचुलेला पश्चाताप झाला. ती म्हणाली माझ्या जीवनामध्ये मी खूप वाईट कर्म केले, वाईट वागले, मी या पापापासून मुक्त होईल का नाही. त्यावेळेस साधू म्हटले तुला पश्चाताप झालाय ना, तू पापापासून मुक्त झाली आहेस. तुला जर तुझं मन साफ करायचं असेल, थोडा विको कमी करा, तुला जर तुझं मन साफ करायचं असेल तर शिव महापुराण कथा तू ऐक. एखादा आरसा आहे, त्याला जर स्वच्छ करायचं असेल आरशाला, तर आपण आरसा कशाने स्वच्छ करतो. आरसा स्वच्छ करायचा असेल तर स्वच्छ कपड्यानं आपण त्याला पुसून टाकतो. स्वच्छ कपड्यानं पुसल्यास नंतर आरसा स्वच्छ होतो. ऐका, अगदी त्याप्रमाणे मन जर स्वच्छ करायचं असेल तर जीवनामध्ये मन स्वच्छ करण्याकरता भगवान परमात्म्याची पवित्र पावन शिव महापुराण कथा आपण ऐकली पाहिजे, मन स्वच्छ करण्याकरता. ती चंचुला म्हटली बाबा, मला तुम्ही जसं एवढ्या भाविकांना आता शिव महापुराण कथा सांगितली ना मंदिरात बसलेल्या, एकदा मला सांगा आणि मला देखील या पापातून मुक्त होऊ द्या. चंचुलेनं शिव महापुराण कथा ऐकली आणि त्या चंचुलेनं कथा ऐकल्याच्या नंतर शेवटी तिला कैलास पर्वताची प्राप्ती झाली. देहातून प्राण पखेरून निघून गेले. कैलास पर्वतावरती माता चंचुला आली. एका विमानामध्ये बसून शिवदूतांनी चंचुलेला कैलास पर्वतावरती नेलं. अतिशय सुंदर देवांगना झाली कैलास पर्वतावरची. एक दिवस कैलास पर्वतावरती चंचुला फिरायला लागली. अतिशय कैलास पर्वताचं सुंदर ते सौंदर्य, सुंदर फुलांच्या गुच्छांनी लहडलेला कैलास पर्वत, सुंदर बिल्वपत्राची झाडं, आणि फिरत 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 एका टेकडीवरती आली. आणि टेकडीवरती आल्याच्या नंतर एका जटाधारी महापुरुषाला पाहिलं. तो महापुरुष म्हणजे भगवान शंकर होते. भगवान भोले बाबाचं दर्शन झालं. मस्तकावरती एक नेत्र होता, दोन डोळे बंद केलेले होते. भगवान शंकराला पाहिल्याच्या नंतर आनंद झाला. ती नेत्रामधून आनंद अश्रू व्हायला लागले. नंतर मैया पार्वतीकडे आली. ती पार्वतीकडे पार्वती माता म्हटली तुझ्या जीवनामध्ये एवढी सुंदर कथा ऐकलीस तू शिव महापुराणाची, तुझा अधिकार साधारण नाहीये. आजपासून तू माझी मैत्रीण आहेस. पार्वती मातेनं तिला स्वतःची मैत्रीण बनवलं. पार्वती मातेनं स्वतःची मैत्रीण बनवलं. तुम्हाला बनायचं पार्वती मातेची मैत्रीण? हा, बनायचं का? मी सांगतो पार्वती मातेला, लिंबारुई मधल्या सगळ्या माता आजपासून तुझ्या मैत्रिणी. पार्वती मातेनं तिला स्वतःची मैत्रीण बनवलं. आणि एक दिवस चंचुला माता पार्वतीच्या जवळ गेली आणि पार्वती मातेची स्तुती केल्यानंतर पार्वती माता प्रसन्न झाली. पार्वती माता म्हटली तू माझी एवढी सेवा करतेस, पूजे करता फुलं आणून देतेस, तांदूळ आणून देते, सगळी सेवा तू माझी करतेस. आज मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. मला काहीतरी माग, मी तू जे म्हणशील मी ते देण्याकरता तयार आहे तुला. त्यावेळेस चंचुला रडायला लागली. चंचुला म्हटली मैया, माझ्या जीवनामध्ये मला तुझ्यासारखी मैत्रीण असल्याच्या नंतर काय कमी असणार आहे? मला सर्व काही आहे. पण चंचुला रडायला लागली पार्वतीच्या समोर. पार्वती मैया म्हटली तू का रडते? त्यावेळेस चंचुला म्हटली माझी एकच इच्छा आहे, एकच मागणी आहे तुझ्याकडे. मला काही पाहिजे नाही माझ्या जीवनामध्ये. हे मैया, माझा पती बिंदुक, त्यानं जीवनभर वाईट कर्म केलं, त्यानं जीवनभर वेश्येची संगती केली.
नको ते वाईट कामं त्यानं केले. माझ्या पतीची मला एकदा भेट घालून दे, बस एवढीच तुझ्या चरणावरती माझी प्रार्थना आहे. माझ्या पतीची मला भेट घालून दे. पार्वती माता म्हटली चिंता करू नकोस. स्तुती करायला लागली. चंचुला म्हटली माहेश्वरी महादेवी, माहेश्वरी महादेवी कृपां करू मामे परी, समुद्धर पति मेद्य दुष्ट कर्म करम खलम, केनोपायेन मे भरता पापात्मा सद्बुद्धिमान, सद्गतिं प्राप्नुया देवी तद्वदाशु नमोस्तुते. हे माहेश्वरी, हे देवी, माझ्या पतीचा उद्धार कर, माझ्या पतीची मला भेट घालून दे. एवढीच माझी प्रार्थना आहे तुझ्या चरणी, माझ्या पतीची मला भेट घालून दे. पार्वती मैया म्हटली चिंता करू. अगं माझ्यासारखी मैत्रीण असल्याच्या नंतर तुला काय कमी पडणार आहे? तू म्हणशील ते मी तुला देण्याकरता तयार आहे. तिन्ही लोकांचं वैभव जरी तुम्हाला मागितलंस ना, तर तुझ्या हातामध्ये मी देण्याकरता तयार आहे. चंचुला म्हटली मला धन नकोय, मला संपत्ती नकोय, मला फक्त माझ्या पतीची एकदा भेट घालून दे. पार्वती मातेनं स्मित हास्य केलं. हसायला लागली पार्वती माता चंचुलेकडे पाहून. चंचुलेला पार्वती माता म्हटली ठीक आहे, तू म्हणतेस ना, तर तुझ्या पतीची तुला भेट घालून देते. मला सांगा माझे पतिदेव कुठे आहेत, मला सांगा लवकर, त्यांच्या भेटीची इच्छा माझ्या मनामध्ये आहे. पार्वती माता म्हटली तुझा पती विंध्याचल नावाच्या पर्वतावरती भूत होऊन तुझा पती फिरत आहे. विंध्याचल पर्वतावरती. ते म्हटली माझे पती भूत झाले, खूप वेदना होत असतील त्यांना. भूत योनीमध्ये खूप कष्ट सहन करावे लागतात, खूप कष्ट सहन करावे लागतात. त्यावेळेस पार्वती मैया म्हटली चिंता करू नको, तुझा पती जरी करता भूत झाला असेल, पण त्याला त्या प्रेताच्या योनीतून, त्या भूताच्या योनीतून मुक्त करण्याची जबाबदारी आज माझ्यावरती आहे. चिंता करू नकोस तू. पार्वतीनं एका गंधर्वाला आवाज दिला. तुंबुरू नावाचा गंधर्व होता. अरे गंधर्वा इकडे, आवाज दिला. धावत पळत आला तो गंधर्व. बोला मैया, काय आज्ञा आहे माझ्याकरता? विंध्याचल पर्वतावरती या चंचुलेचा पती भूत होऊन बसलेला आहे. आज या चंचुलेला घेऊन तू विंध्याचल पर्वतावरती जायचं आणि विंध्याचल पर्वतावरती जाऊन त्या पर्वतावर जाऊन त्याला शिवमहापुराणाची कथा सांगायची. ठीक आहे म्हटला, जशी तुमची आज्ञा असेल. पार्वती मैया आणि तो गंधर्व विंध्याचल पर्वतावरती आले. शोधायला लागले त्या पिशाच्याला. हा पिशाच्य बनलेला होता. आवाज यायला लागला, हसण्याचा आवाज यायला लागला. हा मोठ्यानं हसायचा, मोठ्यानं ओरडायचा, किंचाळ्या फोडायचा. त्यावेळेस तो आवाज चंचुलेनं ऐकला. भयभीत झाली चंचुला. अरे कोण आहे हा, एवढे भयंकर आवाज काढतोय, कोण आहे हा? प्रेत मोठ्यानं किंचाळ्या द्यायला लागलं, भूत मोठ्यानं किंचाळ्या द्यायला लागला. त्यावेळेस गंधर्व म्हटला हा मोठ्यानं आवाज जो येतोय ना आपल्याला, हा दुसरा तिसरा कोणी नाहीये, हा तुझा पती आहे. पतिदेवाचा आवाज एवढा मोठा कस काय झाला? त्यावेळेस गंधर्व म्हटला पतिदेवानं तुमच्या कारनामेच तसे केले होते. पतिदेवानं कारनामेच तसे केले होते तुमच्या. नको ते वाईट काम केले होते, म्हणून ही भूत योनी प्राप्त झालेली आहे. चिंता करू नको मैया. आत्ताची आत्ता तुझ्या पतिदेवाला मी माझ्या पाशामध्ये बांधतो. त्याला एका जागेवर आपण कुठेतरी बांधूयात आणि त्याला आपण शिवमहापुराण कथा सांगूयात. बरेच जण असे असतात की त्यांना बांधून वडून ताणून कथेला आणावं लागतं. ते असे येत नाहीत, ते बळच आणावं लागतं कथेला, बळच. चला कथेला, चला कथेला, चला कथेला म्हणावं लागतं. कथेला बोलावलं पाहिजे प्रत्येकाला आपण. कथा जर असेल ना, तर कथे करता आपण प्रत्येकानं बोलावलं पाहिजे, दुसऱ्याला सांगितलं पाहिजे चला कथेला. जसं लग्नाला आपण सांगतो चला आमच्या पोराचं लग्न आहे, चला आमच्या पोरीचं लग्न आहे, सांगतो ना आपण. अगदी त्याप्रमाणे कुठे जर कथा असेल तर कथेला आपण बोलावलं पाहिजे. त्या पिशाच्याला एका फासामध्ये बांधलं आणि समोर त्याला बसवलं.
तो काय कथा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. गंधर्वानं सुरू केली कथा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. हात बांधले, त्याचे पाय बांधले. तो म्हणायचा मला सोडा, मला सोडा, मला कथा ऐकायची नाही, मी चाललो, मला सोडा. गंधर्व म्हणायचा बस इथं, इथं जर नाही बसला तर तुला लय मारेन पाय. हा, मला नाही ऐकायची कथा, मला नाही ऐकायची कथा, मी नाही ऐकणार. अरे लहान लेकरासारखा काय हट्ट करतो, बस एका जागेवरती, इथं बसून कथा ऐकायची, तुला शिवकथा ऐकायची. तुला काय पिक्चरची कहाणी सांगणार नाही मी इथं, तुला काय एखाद्या मालिकेतली स्टोरी सांगणार नाही मी इथं, तुला शिवकथा सांगणार आहे मी. शिवकथा, शिवकथा काय असते? शिवकथा ही मला नाही ऐकायची शिवकथा. त्यानं त्रिशूळ काढला, असा धरला त्याच्यावरती त्रिशूळ. ऐकतो का नाही शिवकथा? म्हणलं ऐकतो महाराज, ऐकतो, सांगा तुम्ही. मग गप बसला, शिवकथा ऐकायला लागला. शिवकथा ऐकली त्यानं. 7-8 दिवस कथा ऐकली एकाग्र चित्ताने. आणि 7-8 दिवस कथा ऐकल्याच्या नंतर जी त्याला भूत योनी प्राप्त झाली होती, त्या भूत योनीमधून तो बिंदुक मुक्त झाला आणि एका सुंदर गंधर्वाचं रूप त्याला प्राप्त झालं. आणि त्यानं पाहिलं समोर तर आपल्या पत्नी उभी आहे चंचुला. त्यावेळेस तो म्हणाला माझ्या जीवनामध्ये खूप वाईट कर्म केले मी, माझ्या जीवनात खरंच खूप वाईट कर्म केले, मला माफ कर, मला माफ कर. चंचुलेला म्हणायला लागला. शिवमहापुराण कथेचा महिमा स्वतः सांगायला लागला बिंदुक. तो म्हटला या जगाच्या पाठीवर कितीही मोठा पापी असू द्या, या जगाच्या पाठीवर कितीही मोठं भूत असू द्या, त्याला पवित्र पावन करणारी कथा जर कोणती असेल तर शिवमहापुराण कथा आहे. पवित्र पावन करणारी कथा शिवमहापुराण कथा आहे. धन्य आहे भगवान भोले बाबांची ही पवित्र पावन शिवमहापुराण कथा. त्यानं ती कथा ऐकली. त्या गंधर्वानं त्याला आणि त्याच्या पत्नीला कैलाश पर्वतावरती आणलं. आणि जो बिंदुक होता, ज्यानं जीवनभर एवढे पाप कर्म केले होते, भगवान शंकरानं त्याला स्वतःचा गण बनवले. गण, स्वतःचा मित्र बनवलं. किती कृपाळू आणि दयाळू आहे शंकर बघा. भूताला मित्र बनवलं त्यांनी जीवनामध्ये, सापाला मित्र बनवलं, विंचवाला मित्र बनवलं. कथेमध्ये जर एखादा साप निघाला तर तुम्ही बसताल का एका जागेवर इथं? हा, पळा ग पळा, उठा ग उठाच म्हणता तुम्ही, जागेवर थांबणार नाहीत तुम्ही, हे का नाही? साप निघाला की आपण त्याला मारायला लागतो काठी घेऊन. एक दिवस सगळे साप, विंचू, जेवढे काय विषारी होते, पशु पक्षी प्राणी सगळे शंकराकडे गेले आणि शंकराला म्हणाले, भूत म्हणाले शंकराला, देवा या जगामध्ये सगळे लोक आमचा तिरस्कार करतात, या जगामध्ये सगळे लोक आमचा विरोध करतात. साप म्हटला मी जर निघालो, मला बिळाच्या बाहेर निघायला चान्सेस नाही, मला मी जर निघालो तर लगेच लोक काठ्या घेऊन तयार होतात, म्हणून मी रात्री फिरत असतो आणि सकाळी एक फिरत असतो. आणि असं दुपारी 12-1ला जर निघालो तर मग कंदुरीच करतात, ते मला जिवंत ठेवत नाहीत. विंचू म्हणाला, सापाला म्हटला, अरे तुझं तरी सोपं आहे, तुला जरा पळता येते, थोडं सापडते तुला, लगेच बीळ येते एखादं काहीतरी, तुला तरी थोडं लोक भेतात, पण मी किती जरी नांगी दाखवली तरी मला भेट नाहीत, मला तर पायाखालीच रगडतात लोक. चर्चा करायला लागले कैलास पर्वतावर. विंचू सापाला बोलायला लागला, साप विंचवाला बोलायला लागला. भगवान शंकर ऐकायला लागले. ते थोड्या वेळानं भूत आले, कोणाचा हात तुटल्याला, कोणाचा कान तुटल्याला, कोणाचं नाक तुटल्यालं, कोणाला मुंडकच नाही, असे भूत आले. शंकरा आमचा देखील स्वीकार करा, आम्ही जर कोणाच्या घरामध्ये घुसलो तर लोक आम्हाला मारू मारू बाहेर काढतात. भूत लागले आपण घरामध्ये ठेवतो त्याला, हा, तांत्रिकाला बोलवतो, कोणी बाटलीत बंद करतं त्याला, नको त्याच्याकडे जातो आपण. सगळे भूत शंकराकडे गेले सगळे. त्यावेळेस शंकर म्हटले, चिंता करू नका, आजपासून तुम्ही सर्वजण माझे मित्र आहात आणि तुम्ही सर्वांनी उद्या
माझ्या लग्नामध्ये तुम्ही हजर राहायचं बरं. उद्या आपल्याला उद्याच्या कथेमध्ये भगवान शंकराचा आणि पार्वती मैयेचा विवाह उत्सव आपल्याला उद्याच्या कथेत साजरा करायचा आहे. भगवान शंकरांनी सर्व भूतांना सांगितलं, सापाला सांगितलं. साप म्हटला, बाबा मी असं पायी पायी चालणार नाही, मला मी दिसल्याच नंतर ते ठेवणार नाहीत, तुमच्या सासरवाडीचे लोक मारून टाकतात, मला ठेवणार नाहीत. मग काय करतो तू? सापानं डायरेक्ट गळ्यातच उडी मारली भोले बाबाच्या, डायरेक्ट गळ्यामध्ये साप. सापाला सांगितलं, तू शांत बस बरं, सासरवाडीमध्ये गेल्याच्या नंतर पाहुणे रावणे पळून जातील. सारखा फुसकाऱ्या मारतो. विंचू म्हणला, मग मी कशाला खाली राहू, मी कुठे थांबू? कानामध्ये उड्या मारल्या, डायरेक्ट 2 कुंडल तयार झाली आपोआपच. इकडून एक इंचू, इकडून एक इंचू. शंकराच्या 2 कुंडल. शृंगार सुरू झाला लग्नाच्या अगोदरच. वाघाचं कातड गुंडाळलेलं होतं. गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. असा सुंदर भगवान शंकराचा शृंगार झाला. आपोआपच शृंगार झाला शंकराचा. पैसे लागले नाही मेकअप करायला. भगवान शंकर शृंगार करतात. पावडर कोणतं वापरतात? ते पाऊंड्स वापरतात का? हा, राख लावतात अंगाला. भस्म उटी रुंड माळा, 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 रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळाने त्रिज्वाळा, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळाने त्रिज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, 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 बर बर. संगमेश्वर भगवान की जय. 4 वाजलेले आहेत. आजच्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. आज बाबाजींची समाधी पाहिली, आश्चर्यचकित झालो मी. सर्वांनी जाऊन दर्शन घ्या एकदा मस्त. सोपं नाही हे काम करणं. हे काम फक्त शंकराचे भक्त करू शकतात. अतिशय सुंदर नियोजन आहे. महापुरुषांच्या सानिध्यामध्ये कथा चालत आहे. भगवान संगमेश्वराच्या दरबारामध्ये आपली ही कथा चालत आहे. आज आपल्या या कथेचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. उद्या आपल्या कथेचा 6वा दिवस आहे. त्याच्यानंतर आपल्या कथेचा चल द्या महिनाभर असंच. आज कथेचा 5वा दिवस आहे, उद्या 6वा दिवस आहे. भगवान शंकराच्या या पवित्र पावन कथेमध्ये उद्या आपल्याला भोले बाबांचा विवाह उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. पार्ट तयार झालीत का आपले? हा, महादेव पार्वती देखील तयार आहेत. खूप सुंदर पार्ट आहेत. मुलींनी पार्ट घेतलेले आहेत महादेव पार्वतीचे. उद्या सर्वांनी लग्नाला अवश्य या. पत्रिका व्हॉट्सअपला प्रत्येकाला शेअर केल्या जाईल, कारण घरी आणून द्यायला एवढ्या उन्हातानाचं तुमच्या घरापर्यंत यायला वेळ नाही भेटणार आहे का नाही. प्रत्येकाला सांगणं बोलणं एकदाच आहे. सर्वांनी लग्नाला यायचं. लग्नाला आल्याच्या नंतर कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही. आणि लग्नाला येत असताना रिकाम्या हाताने यायचं नाही. आहेर घेऊन यायचा दक्षिणेच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला जे काय वाटेल, 10,000, 50,000, 1,00,000, हा, पण तो आहेर माझ्याकडे द्यायचा. मी कैलास पर्वतावर जाणार इथून गेल्यास नंतर.
देवाला भेटायला देवाला नेऊन पोचती करतो. गोड कथा आहे. आजच्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. कथेला साथ संगत करणारे आमचे या ठिकाणी संदीप महाराज आलेले आहेत, सुखाचार्य महाराज आहेत, लिलेश्वर महाराज आहेत, आमचे सिद्धेश्वर महाराज आहेत, नारायण महाराज आहेत. सर्वांकरता एकदा टाळी वाजवा. गोड साऊंड सिस्टम आहे, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आणि गेले 5 दिवस झालं जे सुंदर शूट करत आहेत आमचे असे गणेश फोटोग्राफीवाले, त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. आणि कथेमध्ये आल्याच्या नंतर व्यवस्थित बसा, कारण हे सगळं यूट्यूबला पडणार आहे काही दिवसाच्या नंतर. तुम्ही जर कथेत बोलू लागल्या, हसू लागले रिकामे एकमेकाकडे पाहून, त्याच्यामध्ये सगळं दिसणार. म्हणून शिस्तबद्ध कार्यक्रम चालू द्या. 2 दिवस कथा राहिलेली आहे आपली. सर्वांनी मोठ्या संख्येने कथेला उपस्थित राहा. आरतीच्या अगोदर एक भजन होईल, सर्वांनी जागेवरती उभं राहा. आरतीचं ताट तयार ठेवा. राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे हो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. ओ राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला ओ राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. हो राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. ओ राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. जय हो, क्या बात है, वाह. राधे 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 राधे. आवाज मोकळा करा थोडा, विकू द्या. ओ राधे 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 राधे. 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 राधे 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 राधे. राधे 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 राधे. जय हो. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे जय हो. राधे 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 बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे
राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे श्री राधे 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 श्री राधे राधे श्री जय श्रीराम. चला आरतीचं ताट घेऊन या 5 मातांनो पुढे या. हो. पेटवल्या का आरत्या? अंतर सोडा थोडं थोडं. आरती गाऊ हे शंभू बाबा तेरी आरती गाऊ. हे भोले बाबा तेरी आरती गाऊं हे शंभू बाबा तेरी आरती गाऊं ओ आरती गाऊ तुम्हें मन में बसाऊं हे काशी वाले तेरी आरती गाऊं हे काशी वाले तेरी आरती गाऊं हे काशी वाले तेरी आरती गाओ. हे भोले बाबा तेरी आरती जय गाओ. हो. सर्वांनी टाळी वाजवून आरती करायची. हो शीश से निकली गंगा प्यारी जिससे जिसने निकली गंगा प्यारी जिसने सारी वाह. दुनिया तारी जिसने सारी दुनिया तारी. उन चरणों में शीश झुकाओ हे भोले बाबा तेरी आरती गाऊं हे शंभू बाबा तेरी आरती गाऊं हे भोले बाबा तेरी आरती गाऊं भागीरथी जब धरा पे आई भागीरथी जब धरा पे आई भोले की जटा में आके समाई उनकी जटा में आके समाई. उस गंगा का स्नान में पाऊं हे भोले बाबा तेरी आरती गाऊं हे शंभू बाबा तेरी आरती गाऊं हे भोले बाबा तेरी आरती गाऊं सरल हृदय करुणा के सागर सरल हृदय करुणा के सागर खाली न रहती किसी की गागर खाली न रहती किसी की गागर तेरी कृपा की कुछ बूंद में पाऊं हे हे भोले बाबा तेरी आरती गाऊं हे शंभू बाबा तेरी आरती गाऊं हे भोले बाबा तेरी आरती गाऊं हे भोले बाबा तेरी आरती गाओ. हलाहल से तूने सबको बचाया हल हल से तूने सबको बचाया नीलकंठ प्रभु तब तू कहलाया नीलकंठ प्रभु तू कहलाया उमापति तेरे दर्शन पाओ हे हे भोले बाबा तेरी आरती गाऊं हे
तेरी आरती गाऊं, हे भोले बाबा तेरी आरती गाऊं। दास मोहन भोले करे तेरी सेवा, दास मोहन करती है सेवा, उसका नहीं कोई तेरे सिवा, उसका नहीं मोहन कहे शिव चरण में पाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे शंभु बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे शंभु बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ, हे शंभु बाबा तेरी आरती गाओ, हे भोले बाबा तेरी आरती गाओ। तेरी आरती गाव। घालील लोटांगण वंदीन चरण, डोळ्याण पाहीन रूप तुझे, प्रेमे अलिंगन अनन्य पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्याधृणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धात्मना वा धृत स्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं। हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। सर्वांनी हात वरती करा। संगमेश्वर भगवान की जय जय म्हणा। संगमेश्वर शिव महापुराण की जय, गौ माता की जय, भारत माता की जय, अपने अपने माता पिता की जय, आज के आनंद की जय। धन्यवाद।